आपली सकाळ. रात्री थांबलो होतो हॉटेल नवदीपला. जे आपले रायडर्स बॅग वगैरे पॅक करताना फिट करताना हात लावलं त्याला. गुड मॉर्निंग गाईज. आता आपण निघतोय माउंट आबूसाठी. माउंट आबू इथून 35-40 किलोमीटर असेल. आता आम्ही इथं थांबून घेतलं कारण आज आम्हाला वापस माउंट आबूमध्ये स्टे करायचं आहे. त्यामुळे जास्त रन नाही, त्यामुळे इथं स्टे सगळं करायला घेतला. आता पुढचा स्टे वापस बघू, लगेज वगैरे तिथे ठेवू आणि मग पूर्ण माउंट आबू फिरू. आता पूर्ण घेतलं गाडी वगैरे लोड करायला. त्याला चेंज स्प्रे करायचं होतं, मी पण चेंज स्प्रे करून घेतला. श्याम श्रीकांत आपली गाडी लोड करतो, त्याची गाडी लोड करतो आहे. आणि आता बघू इथं कोणते जे मेन स्पॉट आहेत ते स्पॉट सगळे फिरू आजचा दिवस. आणि काल जास्त रन घेतल्यामुळे आज जरा थकलेलेच आहेत मुलं, तर मग आज जास्त गाड्या नाही चालवायच्या. आज लवकरच ते घेऊ, सामान लोड करू आणि मग तसं बाईक घेऊन किंवा लोकल ट्रॅव्हल्सने फिरू. भेटू मग आता बाईकवरती. झालं आपलं राईड स्टार्ट. डायरेक्ट माउंट आबू. नहीं वो पीछे का है, पीछे उधर है. आयला मी जीवावरती भरोसा नाही ठेवला आणि इंडियन ऑइलकडे आलो. इंडियन ऑइलने धोका दिला. जय साहेब फुल कर दो नव तो लोरा जय. अरे बीजो वाले पुशअप करा. ये तो मागे यार 107 है. हित्तेर वालों हित्तेर कौन? हाँ हित्तेर बंदे 8 बजे हित्तेर बंदे पर्ची निकालियो. दिगाल ना मगाओ पार्सल है क्या? ये बनने हाँ भाई पर्ची निकाल दियो. पार्सल तो हम बाजी सारे सम हां क्या मैं दिखाऊं काय बजे आई काढ ती पण आली ना बस. कोणते? हां ₹1160 तिकडे बसला. 10 लिटर 10.92 लिटर.
चढून आलो म्हणजे अजून बराचसा घाट बाकी आहे. इथे एक व्ह्यू पॉईंट आहे, 7 गुम व्ह्यू पॉईंट. तिथे थांबलो जरा. आहे आबू वाईल्ड लाईफ सँच्युरी. परत पक्षी बिक्षी पण दिसले. अरे बाबा समोर माकड मोजलेलं आहे. मला व्हिडिओ काढून पाठव म्हणून बोलला. कोण? राहुल भेटला ना का आप इसमें क्या जाते हो ना, अब वीडियो निकालो मुझे टैग करना. अरे तो राहुल आहे आपला रायडर. राहुल. सॉरी इज्जत द्यायची सवय ना. राहुल 13 इंडिया. रबडी आणू का रे? आण ना भाई. एक फुल दो माली सुबह शाम खाली. अरे क्या बात है भाई. आपल्या मोबाईल आहे ना दोन. निघतो आता इथून माउंट आबूसाठी. सामाने स्वामी पाठीमाग राहिले त्यांच्या टीव्हीवर वेट केला. ते आले, बदाम शेक केला. आता निघू. चल आम्ही तिकडे जाऊन रूम बघितला आमच्यासाठी. तिकडे चाललो आहे. तर आता रूम घेऊन तिकडे सगळं लगेज तिथे सगळं मोकळं करायचं. गाड्या पण घेऊन जायचं आहे आणि कसं रिलॅक्स करून एवढं लगेज घेऊन करण्यापेक्षा वापस कॉन्टॅक्ट वॉटर जायचं असतं तर मग तिथं वापस लगेजमुळे पुढे जाता येतं. पार्किंग गाड्या लावायच्या मग लगेजसाठी घंटावाले माणूस लावायचा. पार्किंग जर काय गडबड झाली तर मग त्याच्या बनवायचा. तुम्ही जेवढी तिथे सगळं असं आजचं ते इथंच करायचं आहे ना. आपण आलो आहे माउंट आबूला. तिथं आपण रूम घेतोय. एक रूम घेऊन आपण इकडे सामान ठेवून माउंट आबू फिरणार आहे. असा एक रूम आहे आपला.
बाईक लावून दिली आहे आता पार्किंगला आणि आम्ही चाललोय आता लेकच्या साईडला. इथून असं वरती चढायचं आहे, इथून वरती चढायचं आहे. या साईडने आता वरती जातो. हा सरळ सरळ रस्ता आहे. रस्त्याने चाललोय आम्ही. लेक थोडासा खाली आहे, तुम्हाला शूट दाखवतो पूर्ण गेल्यानंतर. सगळे माणसं आहेत ना इथं, हाताला हात लावून लावून बोलवतात. नहीं खाना पहले जाके आते देख लेते. नहीं 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 जाके आते पहले. हाँ चल. लेक जवळ आलोय आणि सगळ्यांना आता भूत सवार झालाय चष्मा घ्यायचा. सगळेजण गॉगल घेत आहेत. सेम गॉगल में ब्लैक शेड है. चांगला वाला पाहून घे भाऊ, तुला जाऊ. अंदर भी है. अंदर देखना, अंदर भी हेलो आबू करे. विकीला कोणता गॉगल आवडला? हा वाला विकी घालून दाखव एकदा. छावा दिसतोय भाई. तू नवीन लग्न होणार नाही रे तुझं. नवीन गॉगल आम्ही सगळ्यांनीच गॉगल घेतल्या, सगळ्यांनी. मी घेतला, विकीने घेतला, श्रीकांतने घेतला आणि यांनी पण घेतला. पण याचे ना याचे एवढे नखरे आहेत ना पुरीवानी. हाच तो. हा चांगला आहे का तो चांगला आहे का? आखं दुकान यांनी उस्तारून बघितलं पण याला काही आवडला नाही गॉगल. घेतो तो 100 वाले पण त्याचे एवढे नखरे आहेत का बाबा. नक्की लेकला तर आलोय आणि सर्वात पहिले आम्ही आता इथं जेवण करून घेतो. आम्ही मागवलंय काय बोलतात रे, पावभाजी. आणि यांनी मागवलं होतं चाऊमिन, ते आता संपलंय त्याचं जवळजवळ. आणि यांनी तर बाबा याचं तर संपलंय सगळं. आता नुसतं पाणीच पितो, त्याच्यावर जगू राहिलं फक्त. हाय करा. हाय. चला मित्रांनो, पुढे तुम्हाला दाखवतो काय काय मस्त लेकमध्ये बोटिंग वगैरे ती करायची असेल तर ती पण दाखवतो आणि रेट वगैरे त्याचा काय ते पण तुम्हाला सांगतो. आमची आता पावभाजी चाऊमिन खाऊन झालं. चाऊमिन जरा तिखट होतं म्हणून बाईनी दही घेतली ना बाई, दही साडी खायला घेतली. आणि मग श्रीकांतने मागवला प्लेन पेपर डोसा. पेपर डोसा केवढा आला तेवढं बघा जरा. राजस्थानपासून कसाऱ्यापर्यंत आहे. याच रोडवर पण आपल्याला कसारा जायचं वापस. इथून सुरुवात पूर्ण खोलला तर अख्ख्या भारताचा मॅप 18 किलोमीटर वाचतो डायरेक्ट वरून. टेस्ट कशी पण टेस्ट चांगली आहे का? चांगली का टेस्ट? ओके. आणि पावभाजी कशी होती? चाऊमिन कशी होती? एक नंबर होती, तिखट होती. पण हे दही आणि साखर एक नंबर. साखर कशी आहे? गोड आहे. चांगली का पण? बघ बघ. निक जेल जवळ निकली. निक लेक जवळ आपण आलोय आणि हे बघा बंदुकीच्या दुकानाचं मस्त दुकान आहे. आणि आपल्या भाऊला छर्रा घ्यायचा आहे. त्या छर्ऱ्याच्या गोळ्या बघा कशा लागतात. अरे बाबा डायरेक्ट घुसून जाते ना रे यार पार. मारोगे ना तो भी अंदर घुस जाएगी. हा. आणि हे जर घेतलं ना तर याला नो लायसन लायसनची गरज नाही आहे आपल्याला. ट्राय करतोय भाई ये तो असली वाले खतरनाक है यार. ये सबसे खतरनाक है. गोली है क्या वो? टवल कितने देने का? हातात नाही ना फुटणार. चायला घेतोच मी. घेऊन टाका भाई. खतरनाक आहे भाई. हेवी आहे ना मस्त. बघा फोटो बिटो काढले. छोटी है उससे. एक गोली डाल रहे. गांधी वाटिका नक्कीच येईल. तिथून आपल्याला मध्ये आता जायचं. एंटर करतोय आपण. त्यांचा बोर्ड आहे त्या साईडला लेक आहे. बोटिंग वगैरे पण आहे तिथं. बोटिंगचा रेट वगैरे बघू आपण काय आहे. अरे वा मस्त खूपसूरत आहे. हे बघा मेहंदी वगैरे काढायला. कचाला गाडी घ्यायची ना. कचाला घ्यायची ना गाडी.
पूर्ण दुकान आहेत मस्त, चष्म्याचे आहेत, गाड्यांचे आहेत, सगळे दुकान आहेत. रिद्धी सिटी वॉटर ब्लू बलून मध्ये पण जाऊ शकता तुम्ही, एन्जॉय करू शकता. पॉपकॉर्न भेटेल पण त्याच्यावर टॅक्स जास्त आहे. या साईडला पण हे नाव बिव बनवून घ्यायचं, गाठण नाव बिव बनवून घ्यायला गाठण द्यायचे दुकान, गाठ्या द्यायची दुकान आहेत. सगळे बघत बघत चाललेत. झाड मस्त आहे एकदम. या टोप आहेत इकडं, थंडी पण जास्त आहे. मग अजूनही आम्ही जॅकेट घालून चाललोय, एवढी थंडी वाजते ना, बापरे. इथून तुम्हाला लेकमध्ये एंट्री भेटणार. लाईफ जॅकेट आहे 5 रुपये. त्याच्यानंतर 3 वर्षाच्या मुलाला पुरा तिकीट. 30 मिनटं तुम्ही बोटिंग करू शकता. मी उभा आहे सध्याला निक लेक जवळ, आणि मागे दिसतोय तुम्हाला हा पूर्ण झील आहे. आणि हा जो पूर्ण परिसर आहे, इथं सगळेजण फोटो वगैरे काढतात मस्त. कोणा नक्की लेक मध्ये आहे मित्रांनो. हे हाय करा. ओ वाव. आणि बघा हे आमचे ड्रायव्हर दोघे जण. ओ वा वा वा. गिअर टाकून दे, मी टाकतो. आणि हा व्ह्यू बघा आता. अरे वा. माउंट आबूला आलो लेक मध्ये जर आपण बोटिंग नाही केली तर काय फायदा त्याचा. काय केलं ते तुम्ही सांगा, काय केलं. मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो, कारण ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता का सगळेजण येतात, एक एक वेगवेगळा तुम्हाला माहिती देतं. तर मी, माझं नाव आहे श्याम भरी, आणि हे आमचे हेड कोच आहेत. नाव सांग. माहिती झालं भाऊ, नाव सांग तुझं. ए भाऊ, नाव सांग तुझं. नाव सांग, नाव सांग, नाव सांग तुझं. श्रीकांत गांगुर्डे. ओके भाऊ, तुझं नाव. विके संजय रे. ओके. तर हे आमची अशी 5 जणांची फॅमिली. आम्ही आलोय सध्याला नक्की लेक मध्ये. आपण इथं नक्की लेकला आहे, तिथं टर्किश आईस्क्रीम आहे. हे घेतले येड्या काढायचे धंदे करायला. काम बनवतं का बोल ना. मी ब्लॉग कोणता बापा बनवत. चला आमचे समय भाई करताय डेअरिंग आईस्क्रीम पकडायची. चल जा. छू छू. अरे थोडा रक्त काढ ना, बाळ्या मामा का कुत्ता. आतापर्यंत सम्या, आतापर्यंत तू अशा डबक्या पकडल्यात ना, डबक्या पाण्याच्या. आता आईस्क्रीम पकडायची. हे सांग ना त्याला. कोणच आहे अरे इकडं यार फुल व्हायचा. आता आमचे समय भाई ट्राय करता, बघू किती आयटम मध्ये घेत आहेत. टर्किश आईस्क्रीम बोलतो. चलो भाई, रेडी रेडी है भाई. नहीं पकड़ना भाई, ठीक है. जल्दी बोलते हैं. ठीक है, क्या बात है, खेल गए भाई, खेल गए. आराम से पकड़ना. पकड़. डायरेक्ट भुगा, डायरेक्ट भुगा भुगा.
तो पडला बघ खाली. जितना भी लगा दो भाई, जितना खराब हो गया. कैसा फ्लेवर कैसा था? फ्लेवर अच्छा था ना? फाइलर फिर से दे दो. ओके, थँक्यू बॉस. यूट्यूब चैनल हा बोला अभी. जैसे टर्किश आइसक्रीम माउंट आबू में पहली बार एंजॉय. बायको को एंजॉय मजा आली का रे? बहुत मजा. आम्हाला तुला मजा आली पाहिजे. आम्हाला मजा आली का नाही? मारतो का सर्कल मारतो का इथं सांगितलं की इकडे सांगितलं. हाय गाईज, आज आपण माउंट आबू फिरलो. नक्की लेक कुठे केला, केस तुमची मजा घेतली, रूमवर बसलो. तिथं नक्की लेकपासून थोडंच वरती आपण घेतलेलं.